बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी क्रिकेटची आहे। टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग कटकच्या दुसऱ्या वनडेमध्ये त्याने शानदार शतक ठोकलेलं आहे। युवीचं हे वनडे कारकिर्दीतलं 14वं शतक ठरलं असून जवळपास 5.5 वर्षांनी युवराजने शतकाची वेस ओलांडलेली आहे। कटकच्या मैदानामध्ये लोकेश राहुल, विराट कोहली आणि शिखर धवन स्वस्तात माघारी परतल्यानंतर भारताची अवस्था 3-25 अशी केविलवाणी झाली होती। पण युवराजने महेंद्रसिंग धोनीच्या साथीने भक्कम भागीदारी रचून भारताचा डाव सावरलेला आहे। द्वारकानाथ संजगिरी आपल्याबरोबर आहेत। संजगिरी, खरं तर युवराजचं शतक पाहायला मिळतंय, 3 वर्षांनंतर तो कमबॅक करतोय आणि त्याच्यानंतर वारंवार संधी मिळाली, मात्र यावेळी त्याने त्या संधीचं सोनं केलं असं वाटतं का? आणि ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला त्यांनी सोनं केलं, म्हणजे 3-25 ही स्थिती थोडीशी ज्याला चिंताजनक म्हणता येईल असं म्हणायला काही हरकत नाही, कारण विराट कोहली सुद्धा बाद झाला होता। पण मी ह्या आज प्रत्येक ह्याच्यामध्ये असं म्हणतोय की भारताच्या ह्या संघामध्ये प्रत्येक जण हा एक चॅम्पियन आहे आणि प्रत्येक जण हा मॅच विनर आहे। म्हणजे आपण केदार जाधव हा मॅच विनर होऊ शकतो हे आपल्याला गेल्या मॅचमध्ये कळलं आणि युवराजला तर आपण मॅच विनर म्हणून ओळखतो, पण 3 वर्षामध्ये युवराज खेळला नव्हता, त्याच्या रन धावा मधला त्याचा जो आजार वगैरे जर सगळा विचार केला तर युवराजची खेळी अक्षरशः नेत्रदीपक तर होतीच, पण अतिशय ज्याला महान म्हणता येईल अशी खेळी होती। कारण परिस्थिती, विकेट तरी किती चांगली असली तरी ज्या परिस्थितीतून तो आला, त्याच्या आजारपणातून आला, त्याच्या रन्स गेल्या मॅचमध्ये झालेल्या नव्हत्या, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फार मोठ्या रन झालेले नव्हते त्याच्या आजारपणानंतर, आणि इथे येऊन तो अशा रीतीने खेळला की मधला काळच नव्हता। पहिला जो जुना युवराज आपण पाहिलेला त्याच शैलीत तो खेळत होता आणि जे ड्राईव्हज मारले ते खऱ्या अर्थाने नेत्रदीपक ड्राईव्हज म्हणतात। त्याची एक तर बॅटलिफ्ट खूप उंच असल्यामुळे त्याचा ड्राईव्ह खूप दिसतो चांगला, आणि असा प्रवाही ज्याला खेळ म्हणता येईल की असा नाला जेव्हा खळखळत जातो त्यावेळेला जे सौंदर्य दिसतं ते त्याच्या फटक्यांमधलं दिसतं, आणि ते सगळं सौंदर्य आज मला असं वाटतं कटकच्या मैदानाच्या लोकांनी आणि ज्यांनी टेलिव्हिजन पाहिला त्यांनी डोळ्यांनी घटाघटा प्यायला असावं। संजगिरी, या सामन्याआधीच युवराजने असं म्हटलेलं होतं की धोनीवरती आता जबाबदारी नाहीये, म्हणजे कॅप्टन नाहीये धोनी, त्याच्यामुळे आम्ही चांगली कामगिरी करू शकतो, आणि तीच कामगिरी म्हणजे जे बोललंय ते खरं करून दाखवलंय युवराजने पण दाखवलं आणि धोनीने पण दाखवलं। कारण 3-25 नंतर हे दोघं जण एकत्र आले आणि सुरुवातच होती, पण दोघांमध्ये मिळून जवळपास दोघांनी 500 वनडे खेळलेले होते, तो अनुभव होता। त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी जी सुरुवात केली ती थोडी सावध सुरुवात होती, म्हणजे त्या दोघांचे पहिलं 50 जे होते ते 68 चेंडूमध्ये होते, पुढचे 63 चेंडूमध्ये आणि त्याच्यानंतर 38 चेंडूमध्ये गेले। ह्याचा अर्थ त्यांनी एकदा सेट झाल्यानंतर फटके मारायला सुरुवात केली, आणि या खेळपट्टीवर धावा तर तुम्हाला उपलब्ध आहेतच, इंग्लिश गोलंदाजी काही फार महान गोलंदाजी नाही आहे, त्यामुळे धावा तिथे होत्या, तिथे उभं राहणं, आघाडी आपली ज्याला काय म्हणता येईल पार्टनरशिप करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती। आणि ह्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये त्यांनी जेव्हा धोनीला लक्षात आलं की युवराज आज प्रचंड फॉर्मात खेळतोय, त्याचे ड्राईव्ह अतिशय सुंदर जातात, त्या धोनीने सुरुवातीला सिंगल काढून त्याला स्ट्राईक दिला, जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला दिला, आणि ज्या वेळेला धोनी पण सेट झाला त्यावेळेला त्यांनी त्याचे फटके बाहेर काढले। म्हणजे जे कप्तानाने किंवा एखाद्या ज्येष्ठ खेळाडूने करावं ते त्यांनी केलं, आणि दोघांचाही अनुभव एकत्र येऊन भारताची परिस्थिती अतिशय मजबूत झाली आहे।